म्हैसाळ टाकळीमध्ये महाविकास आघाडीचा दणका वर्षा कांबळे व रीता मुजावर यांच्या उमेदवारीने राजकीय सामना रंगात। म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि टाकळी पंचायत समिती गणात यंदाच्या निवडणुकीचा सामना आता चांगलाच तापला आहे। महाविकास आघाडीने दोन्ही ठिकाणी दमदार खेळी करत अधिकृत उमेदवार जाहीर केले असून भव्य शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून सौ वर्षा सचिन कांबळे तर टाकळी पंचायत समिती गणातून सौ रीदा सुलेमान मुजावर यांनी अर्ज दाखल करत निवडणूक रणांगणात थेट एंट्री घेतली आहे। महाविकास आघाडीचे युवा नेते माननीय सचिनदादा कांबळे यांच्या पत्नी असलेल्या सौ वर्षा कांबळे या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात। महिलांमधून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून मैदानावर त्यांची पकड दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे। काही दिवसांपूर्वी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सचिन मधुकर कांबळे दादा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते। त्याच पार्श्वभूमीवर म्हैसाळ गटातून उमेदवारी मिळाल्याने ही लढत अधिकच बळकट झाली आहे। दुसरीकडे टाकळी पंचायत समिती गणातून सौ रीदा सुलेमान मुजावर यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत। स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका, जनतेशी थेट संवाद आणि कार्यक्षमतेमुळे त्या सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहेत। विविध स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत असून प्रतिस्पर्ध्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे। या दोन्ही उमेदवारीमुळे म्हैसाळ व टाकळी गणातील निवडणूक आता अधिकच रंगतदार झाली आहे। आगामी काळात राजकीय डावपेच, आघाड्या आणि शक्ती प्रदर्शन यामुळे मोठे चित्र स्पष्ट होणार असून सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार हे मात्र नक्की। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून सौ वर्षा सचिन कांबळे आणि टाकळी पंचायत समिती गणातून सौ रीदा सुलेमान मुजावर यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी टाकळी, बोलवाड, वड्डी, म्हैसाळ या सर्व गावातील आणि सुभाषनगर या सर्व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। चालू म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि म्हैसाळ पंचायत समिती आणि टाकळी पंचायत समिती या तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करून या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गट या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ताब्यात देऊन जिल्हा परिषदेच्या 61 गटामध्ये म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघ हा कशा पद्धतीनं आदर्श होईल आणि दोन्ही पंचायत समितीचे गण आहेत म्हैसाळ आणि टाकळी हे सुद्धा आदर्श या ठिकाणी व्हावेत यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक या ठिकाणी पार पडून पुढची व्यूहरचना, प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने आखायची, कशा पद्धतीने करायची आणि म्हैसाळ गट आणि दोन्ही पंचायत समिती या ठिकाणी विजयापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायचं यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मनामध्ये निश्चय केलेला आहे। त्याबद्दल आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा जे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये असंच सहकार्य आपण सर्वजण करावं अशी विनंती करतो आणि थांबतो।